नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळ्यात आपण वाळवणीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. तर आज आपण इथे उन्हाळी वाळवणासाठी रेशनच्या तांदळापासून असे तिप्पट चौपट फुलणारे वर्षभर टिकणारे सांडगे बनवणार आहोत. हे सांडगे बनवताना मी अजिबात पापडखार वगैरे काहीही वापरलेलं नाही. तरी हे सांडगे अगदी मस्त फुललेले आहेत, अगदी मस्त खुसखुशीत पांढरे शुभ्र झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय. हे सांडगे बनवायला अगदी सोपे आहेत. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी बघा इथे मी 3 किलो तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी 3 दिवस 3 रात्र पाण्यात भिजवून घेतलेला आहे. इथे मी रेशनचा तांदूळ घेतला आहे. तो स्वच्छ केला. नंतर एका डब्यात हा तांदूळ काढून त्यात भरपूर पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं. नंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालून हे तांदूळ 3 दिवस आणि 3 रात्र मी भिजवून घेतलेला आहे. फक्त 3 दिवस दररोज याला परत एकदा धुवून यातील पाणी काढून टाकायचं आणि परत भरपूर पाणी घालून हा तांदूळ भिजत ठेवायचा. एक गोष्ट लक्षात घ्या की 3 दिवस यातील आपल्याला दररोज पाणी बदलायचं आहे. जर यातील पाणी दररोज नाही बदलला तर तांदळाला खराब वास येऊ शकतो. तर इथे मी हा रेशनचा तांदूळ 3 दिवस आणि 3 रात्र पाण्यात भिजवून घेतला आहे. आजचा 4था दिवस आहे. आता 4थ्या दिवशी संध्याकाळी मी याला पाण्यातून काढणार आहे. आता 4थ्या दिवशी यातील आपल्याला संपूर्ण पाणी काढायचं आहे. परत एकदा भरपूर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालू आणि हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊ. आता हा तांदूळ परत एकदा स्वच्छ धुवून घेतला. आता यातील पाणी काढून घेऊ आणि पाणी काढल्यानंतर याला असं एका चाळणीत काढून घेऊ, म्हणजे यातील सगळं पाणी निथळून जाईल. तर बघा इथे आपला तांदूळ छान भिजला गेलेला आहे. याला अजिबात खराब वास येत नाही, कारण याला मी प्रत्येक दिवशी धुवून यातील पाणी बदललेलं होतं. हे सांडगे बनवताना आपण अजिबात पापडखार वगैरे वापरणार नाही आहोत. त्यामुळे हे तांदूळ आपल्याला 3 दिवस आणि 3 रात्र पाण्यात भिजवून घेणं खूप गरजेचं आहे. तरच आपले सांडगे छान फुलतील, खुसखुशीत होतील. आता ही चाळण अशी थोडी तिरकी करून 15 ते 20 मिनटं ठेवू, म्हणजे यातील सगळं पाणी निथळून जाईल. 15 ते 20 मिनटानंतर तांदळातील संपूर्ण पाणी निथळलेलं आहे. बघा इथे मी घरातच एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे. आता यावरती हे नितळलेलं तांदूळ पसरून घेऊ. हे तांदूळ आपल्याला सावलीतच सुकवायचं आहे, उन्हात नाही. तांदूळ एकसारखं पसरून घेतलं. आता हे तांदूळ आपल्याला फॅनखाली किंवा फॅन न लावता 1 तासभर सुकवून घ्यायचं आहे. फार सुकवायचं नाही, फक्त यातील जो ओलापणा आहे तो निघून जाईल इतपतच. फक्त एक 10-10 मिनिटाच्या अंतराने यावरती एक हात फिरवायचा आहे. तर बघा साधारण 1 तासाभराने तांदूळ सुकलं. हे सगळंच तांदूळ मी एकत्र करून घेतलेलं आहे. तर बघा हे तांदूळ हातात घेतलं की हाताला चिटकत नाही, इतपतच याला आपल्याला सुकवायचं आहे. पण हे तांदूळ पूर्ण सुकलेले नाहीत, थोडे दमट आहेत. असंच याला आपल्याला सुकवायचं आहे. हे तांदूळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. तर बघा मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं तांदूळ घालून याला जमेल तितकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तांदूळ बारीक दळून घेतल्यानंतर हे दळलेलं तांदूळ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी एकदम बारीक होलची चाळण घेतलेली आहे. आता यामध्ये हे दळलेलं तांदूळ घालू आणि याला चांगलं चाळून घेऊ. तांदूळ पीठ असं चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये तांदळाचे छोटे मोठे कण वगैरे राहिले असतील तर त्या चाळणीतच राहतील. तांदूळ पीठ चाळून घेतल्यानंतर हे चाळणीत राहिलेले जे तांदळाचे कण आहेत ते परत मिक्सरच्या भांड्यात घालून यामध्येच आपल्याला परत थोडं तांदूळ घालून याला बारीक करून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने मी सगळ्या तांदळाची पिठी बनवून घेतलेली आहे. तर बघा इथे आपली तांदळाची पिठी तयार झालेली आहे. आता ही तयार तांदळाची पिठी मी एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलेली आहे. आता यामध्ये परत एकदा आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे. हे पीठ चांगलं भिजल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यातील सगळ्या गुठळ्या मोडत मोडत याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये एकही गुठळी राहणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे मी याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात एकही गुठळी राहिलेली नाही. हे पीठ इतपत पातळ झालं पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही, कारण यात नंतर जे वरती पाणी तरंगतं ते आपण काढूनच टाकणार आहोत. आता यावरती परात किंवा ताट झाकून हे पीठ आपल्याला रात्रभर सेट होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा चीक चांगला सेट झालेला आहे. सगळा खाली तळाला जाऊन बसला आहे. आता यावरती जास्तीचं जे पाणी तरंगत आहे
हे जास्तीचं पाणी आपल्याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये अलगद काढून घ्यायचं आहे. हे पाणी अगदी हळुवारपणे काढायचं आहे, म्हणजे हा चीक परत या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही. अगदी हलक्या हाताने पातेलं वाकडं करायचं आणि वरचं पाणी अलगद काढून टाकायचं. हे करत असताना चीक आणि पाणी मिसळू द्यायचं नाही. जितकं शक्य होईल तितकं जास्त पाणी काढून घ्यायचं आहे. कारण जर चिकामध्ये जास्त पाणी राहिलं तर चीक कितीही शिजवला तरी तो पातळ राहतो आणि सांडगे नीट घालता येणार नाहीत. तर इथे मी जेवढं शक्य होईल तितकं यातील पाणी काढून घेतलेलं आहे. तळाशी साचलेला चीक बघा, मस्त पांढरा शुभ्र आहे. आता हा चीक तळाला जाम होऊन बसलेला असतो, त्यामुळे उलथाण्याने किंवा पळीने हलवून घ्यायचा. असं उलथाण्याने किंवा चमच्याने हा चीक हलवून घ्या, म्हणजे चीक एकसारखा होईल, म्हणजे मोकळा होईल आणि त्यामुळे आपल्याला चीक मोजता येईल. चीक चांगला मोकळा करून एकसारखा हलवून घेतला. बघा, या कन्सिस्टन्सीचा आपल्याला चीक हवा आहे. यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट नको. आता हा चीक शिजायला घालण्याआधी हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे, कारण यावरतीच आपलं पाण्याचं प्रमाण ठरणार आहे. तर दुसऱ्या एका पातेल्यात चीक काढलं तर पातेलं भरण्यासाठी अर्धबोट कमी चीक भरला आहे. जेवढा चीक भरतो तेवढंच पाणी आपल्याला चीक शिजवण्यासाठी घ्यायचं आहे. तुमच्या घरातील कोणत्याही भांड्याने चीक मोजा आणि तेवढंच पाणी मोजून घ्या. आता पातेल्यातले चीक मी एका दुसऱ्या भांड्यात काढलं. आता त्याच पातेल्यात जेवढं चीक होतं तेवढं पाणी घेतलं. आता हे मोजून घेतलेलं पाणी आपण ज्या पातेल्यामध्ये चीक शिजवणार आहे त्यामध्ये ओतून घेतलं. लक्षात ठेवा, जेवढं चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता हे पातेलं गॅसवरती ठेवू आणि यावरती झाकण ठेवून मोठ्या आचेवरती या पाण्याला उकळी काढून घेऊ. थोड्या वेळातच पाण्याला उकळी आली. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू. वाळवणीच्या कोणत्याही पदार्थामध्ये मीठ नेहमीपेक्षा थोडं कमीच घालायचं, कारण वाळवणीचे पदार्थ वाळल्यानंतर थोडे खारट होतात. आता साधारण अर्धा तासापूर्वी पाववाटी गरम पाण्यामध्ये मी थोडा ओला हिंग भिजत घातलेला होता. ते हिंगाचं पाणी आपण यामध्ये घालू आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ. हिंगाचं पाणी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हिंगामुळे या सांडग्यांना खूप छान चव येते. चांगलं हलवून घेतलं. आता परत एकदा चीक चमच्याने हलवून घ्यायचा. आता मात्र गॅस कमी करायचा आणि या उकळत्या पाण्यामध्ये एका बाजूने चीक असा हळूहळू धारेनं सोडायचा आणि दुसरीकडे असं रवीने किंवा लाकडी चमच्याने किंवा चाटूने किंवा लाटण्याने असं एकसारखं हलवत राहायचं. लक्षात घ्या, चीक असा हळूहळू सोडायचा. गॅस कुठेच मोठा करायचा नाही, म्हणजे गुठळ्या मोडायला सोपं होतं. तर सगळा चीक असा हळूहळू घालून घेतला. आता गॅस एकदम कमीच ठेवायचा आणि याला मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं गुठळ्या मोडत हलवत राहायचं. चीक पाण्यात घातल्यापासून इथून पुढची सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरतीच करायची आहे. कुठेही आपल्याला गॅस मोठा करायचा नाही. 5 ते 6 मिनिटांनी बघा, हा चीक आधीपेक्षा घट्ट झालेला आहे. हलवायला जड जातोय, पण यातील गुठळ्या मोडलेल्या नाही. तर अजून एक 4 ते 5 मिनिटं हलवून यातील गुठळ्या मोडून घेऊ. अजून एक 4 ते 5 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत 10 ते 12 मिनिटांनी सगळ्या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. आता उलथाण्याने पातेल्याला कढईला चिकटलेला सगळा चीक काढून यामध्ये घालायचा आहे. आता पाण्यामध्ये हात बुडवून रवीला लागलेला सगळा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये असं थोडा हात बुडवायचा, म्हणजे हाताला चटका बसत नाही. रवीचा सगळा चीक काढून झाला. आता पाण्याचा हात लावून हा सगळा चीक आपल्याला एकसारखा करायचा आहे. पाण्याचा हात लावून सगळा चीक एकसारखा करून घेतला. आता यावरती परात झाकायचा आहे आणि मंद आचेवरती इथून पुढे 40 ते 45 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. फक्त दर 5 ते 10 मिनिटांनी याला अधेमध्ये हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे. चीक अधेमध्ये हलवून घ्या, म्हणजे सगळा चीक एकसारखा शिजला जाईल आणि तळाला लागणार नाही. तर बघा, इथे मी साधारण एक 40 ते 45 मिनिटं हा चीक शिजवून घेतलेला आहे. फक्त दर 5 ते 10 मिनिटाला मी झाकण उघडून याला हलवून परत झाकून ठेवत होते. चीक आपला छान असा शिजला गेलेला आहे. आता परत एकदा याला आपण हलवून घेऊ. हलकासा पारदर्शक दिसत आहे, हलकीशी चकाकी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. मस्त असा आपला चीक शिजला गेलेला आहे. आता मात्र आपण गॅस बंद करू आणि याचे लगेचच सांडगे घालायला घेऊ. आता चीक व्यवस्थित शिजला नाही तर सांडगे तर घालता येतील, पण वाळल्यानंतर त्याचे खूप तुकडे पडतील. तसंच तळल्यानंतर ते कडकडीत बनतील, खुसखुशीत होणार नाहीत. त्यामुळे हे पीठ शिजवून घेणं
खूप गरजेचं आहे. पीठ छान शिजलेलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि लगेचच याचे सांडगे घालायला घेऊयात. आता हे सांडगे घालण्यासाठी इथे मी एक पॉलिथिन अंथरलेलं आहे. आता हे सांडगे घालण्यासाठी आपण चकली ज्याने करतो तोच साचा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याने हे सगळे सांडगे आपल्याला घालायचे आहेत. चमच्याने या साच्यामध्ये पीठ दाबून व्यवस्थित भरून घेऊ किंवा पाण्याचा हात लावून हातानेही हा चीक साच्यामध्ये भरू शकता. चांगलं दाबून हा चीक आपल्याला या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आता याची चकली न पाडता याचे आपल्याला असे लांब सांडगे घालून घ्यायचे आहेत. हे चीक मशीनमध्ये भरण्याआधी थोड्या थोड्या चिकामध्ये मी जिरं मिक्स करून हे सांडगे घातलेले आहेत. जिरं घालण्याचा व्हिडिओ मी शूट करायला विसरले. तुम्हाला जिरे हवे असतील तर घाला, नाही घातला तरीही चालेल. पण एकाच वेळी सगळ्या चिकामध्ये एकदम जिरे मिक्स न करता थोड्या थोड्या चिकामध्ये जिरे मिक्स करा आणि हे सांडगे घालून घ्या. आता याच पद्धतीने मी सगळे सांडगे घालून घेते. तर बघा इथे माझे सगळे सांडगे घालून झालेले आहेत. आता हे सांडगे आपण कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस वाळवून घेऊ. 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे सांडगे छान वाळवून घेतले. छान कडकडीत सुकले आहेत. आता हे सांडगे खूप मोठे झाले होते. ते तळताना कढईच्या बाहेर येतील म्हणून मी याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे वाळलेले सांडगे हवाबंद डब्यामध्ये ठेवा. वर्षभर छान टिकतात. फक्त यांना पाण्याचा हात किंवा पाण्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. आता काही सांडगे आपण तळून बघूयात. तर त्याकरता इथे मी कढईत आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये सांडगे घालू आणि हे तळून घेऊ. बघा किती मस्त हे सांडगे तळले जात आहेत. मस्त फुलत आहेत. तुम्ही बघू शकताय. अगदी मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत. छान पोकळ झालेले आहेत. आता सांडगे तळण्यासाठी तेलही व्यवस्थित तापलेलं असावं. तेल जर कमी तापलेलं असेल आणि त्यामध्ये सांडगे तळला तर सांडगे कडकडीत होतात. तर बघा इथे आपले काही सांडगे तळून झालेले आहेत. किती मस्त फुललेले आहेत तुम्ही बघू शकताय. अगदी मस्त पोकळ झालेले आहेत. खुसखुशीत झालेले आहेत. यामध्ये आपण पापड खार वापरलेलं नाही तरीही अगदी तिप्पट चौपट फुललेले आहेत तुम्ही बघू शकताय. असे हे तांदळाचे सांडगे तुम्हीही या उन्हाळ्यात बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.